पवनचक्कीच्या माध्यमातून काळे धंदे आणि खोट्या गुणांचे आमदार सूर्य धस हेच मास्टरमाइंड असल्याचा आरोप आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आष्टी विधानसभा अध्यक्ष राम खाडे यांनी केलेला आहे। खाडे यांनी आपल्या सोशल मीडियावर व्हिडिओच्या माध्यमातून हे आरोप केले आहेत की आपल्यावर 2 वेळा हल्ले, 2 खोटे अट्रॉसिटी, विनयभंग आणि पोस्को व जीव मारण्याच्या प्रयत्नाखाली गुन्हे दाखल केल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे। सरपंच देशमुख यांच्या हत्येचे समर्थन होऊ शकत नाही, ही घटना निंदनीय आहेच, परंतु आमदार सूर्य धस हे आपल्या राजकारणाची पोळी भाजण्याचे काम करीत आहेत असे आरोप त्यांनी केलेले आहेत। सरपंचाचं हत्या प्रकरण अतिशय निंदनीय आहेच, मात्र याला सोडून ते राजकारण रोज माध्यमांसमोर येऊन ते जिल्ह्याची बदनामी करीत आहेत। त्यांनी यापूर्वी देवस्थान जमीन घोटाळा लपविण्यासाठी मराठा आरक्षण मोर्चा काढला आणि तत्कालीन अप्पर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांना शिव्या दिल्या। सभागृहात मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात सभागृहात बोलणारे धस आता त्यांना सोबत घेत असल्याचे आरोपही राम खाडे यांनी केलेला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समान न्याय करत देवस्थान जमीन प्रकरणी कारवाईची मागणी केलेली आहे। आज धस ज्यांच्यावर आरोप करीत आहेत तेच मागच्या काळात देवस्थान जमीन प्रकरणी सूर्य धस यांच्यावर कारवाई होऊ नये यासाठी प्रशासनावर दबाव टाकत होते असा आरोप देखील नाव न घेता त्यांनी केलेला आहे। 2022 मध्ये देवस्थान जमीन प्रकरणावर भाजप आमदार सूर्य धस यांच्यासह पत्नी आणि भावावर गुन्हा दाखल झालेला होता। नेमका कशाचा गुन्हा होता, कुणी केला होता आणि काय प्रकरण होतं सर्व बघूया आपण। बनावट कागदपत्रांच्या आधारे देवस्थानची जमीन स्वतः व इतरांच्या नावे करून घेऊन फसवणूक केल्यासह स्वतः इतरांच्या नावे कोट्यवधी रुपयांची बेकायदेशीर मालमत्ता मिळवल्याचा आरोप भाजप आमदार सूर्य धस यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला होता। गुन्हा नोंद झालेल्यांमध्ये त्यांची पत्नी प्राजक्ता धस, भाऊ देवीदास धस, मनोज रत्ना पारखे, असलम नवाब खान आणि इतरांची नावे आहेत। राम खाडे यांनी याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती, मात्र गुन्हा नोंद होत नसल्याने त्यांनी उच्च न्यायालयात औरंगाबाद खंडपीठामध्ये धाव घेतली। नंतर खंडपीठाने तक्रारीवर फिर्याद नोंदवून घेण्याचे आदेश दिले। दरम्यान सूर्य धस यांनी आपल्यावर आरोप राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा दावा उच्च न्यायालयात धाव घेतली, मात्र सर्वोच्च न्यायालयाने धस यांची याचिका फेटाळून लावली। त्यानंतर दुसऱ्या दिवशी मंगळवारी रात्री राम खाडे यांच्या तक्रारीवरून 420, 465, 467, 468, 471, 120ब, 109 भारतीय दंडविधान संहिता 1860 अन्वये गुन्हा नोंद झाला। यामध्ये भाजपचे लातूर, बीड, उस्मानाबाद स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाचे आमदार सूर्य धस यांच्यावर नातेवाईकांच्या संशयित आरोपीमध्ये नावे आहेत। राम खाडे यांनी दिलेल्या मूळ तक्रारीत गंभीर आरोप आहेत की ही तक्रार आष्टी पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याखाली फिर्यादीवरून माध्यमातून नोंदवली। आमदार सूर्य धस यांच्या संपत्तीत त्यांनी महसुलीचे राज्यमंत्री म्हणून पदभार घेतल्यानंतर देवस्थान ट्रस्ट ताब्यात घेतले व शासनाच्या मालमत्तेचा गैरमार्गाने व पदाचा गैरवापर करून कोट्यवधी रुपयाची उलाढाल बोगस कंपन्या व कार्यकर्त्याची नावे दाखवून आर्थिक लूट केल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे आणि अशा प्रकारे त्यांनी कंप्लेंट दिली होती। राजकारणात ते स्वतःला डॉन म्हणून घेतात। वाळू माफिया, धान्य माफिया, जंगल माफिया व 2 नंबर धंदेवाल्यांनी पाठराखण करतात असे लोक त्यांचे कार्यकर्ते आहेत। तसेच पुजाऱ्याला हटवून कर्मचाऱ्यांच्या हाताशी धरून त्यांना देवस्थान ट्रस्ट आपल्या हातात घेतलं। तसेच भाविकांकडून गोळा केलेल्या लोकवर्गणीचा हिशेब नावी ट्रस्टच्या माध्यमातून तलाव बांधणे, गाळ काढणे, झाडे लावणे, गोशाळा चालवणे, गाळे बांधणे, भाडे वसूल करणे याबाबत प्रचंड अनियमितता असून एकाच कामावर शासनाने व ट्रस्टने खर्च केले दाखवण्यात आल्याचा आरोप केलेला आहे। ट्रस्टच्या कोविड सेंटरमध्ये अनियमितता झाली। अशा प्रकारे राम खाडे यांनी मेन जे मास्टरमाइंड आहेत ते सूर्य धसच आहेत असं म्हटलेलं आहे आणि रोज त्यांना आपल्या बीड जिल्ह्याचं नाव हे असं बदनाम करू नये असं सुद्धा ते म्हटलेले आहे।